च्या राजीव गांधी चौकात असलेल्या एचपी गॅस गोडाऊन परिसरात बघू शकतो आपण नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इथं सिलेंडरसाठी रांगा लावलेल्या आहेत। या सिलेंडरच्या गोडाऊन परिसरात अगदी अक्षरशः मोठ्या प्रमाणात गर्दी इथं नागरिकांची झालेली आहे। सिलेंडर मिळणार की नाही मिळणार अशी परिस्थिती त्यांच्या मनात उद्भवू लागलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी आता सकाळपासून इथं रांगा लावलेल्या असून नागरिक जे आहेत ते अस्वस्थ पाहायला मिळतात आणि अनेक नागरिक जे आहेत सिलेंडरसाठी रांगा लावतात, मात्र सायंकाळी त्यांच्यावर रिकाम्या हाती परत जाण्याची वेळ येत आहे। आपल्याला बोलण्याकरिता काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। दादा काय सांगाल, कशा पद्धतीची आपली अडचण आहे? सिलेंडर तुम्हाला मिळत आहे का? भैया मैं 3 दिन से मेरा 9 तारीख से नंबर लगा हुआ है सिलेंडर का, लेकिन 3 दिन से रोज आ रहा हूँ और लाइन में खड़े रह के वापसी चले जा रहा हूँ। बोल रहे कि 60 सिलेंडर बांटेंगे, सिर्फ 150 बांटेंगे। और कलेक्टर साहब बोल रहे हैं कि भंडारे शहर में स्टॉक पड़ा, पूरा भरा हुआ स्टॉक है ना भंडारे शहर में, और ये बोलते हैं कि 60 बांटेंगे और 150 बांटेंगे। और कालाबाजारी कर रहे हैं इनके आदमी लोग। 1500 में सिलेंडर बेच रहे, 1800 में बेच रहे। ये वाटअप करने वाले नहीं क्या, ठेले से डुगारने वाले, गाड़िया वाले, तो इनके ऊपर में कुछ कार्रवाई करो सर। हम गरीब लोग मैं सुबह 7:30 बजे से नंबर पे लगा हूँ, अभी टाइम कितना हो रहा है देख लो मोबाइल में, है ना। ऑनलाइन नंबर जो लगता था वो बंद हो गया कि अभी लग रहा है ऑनलाइन? ऑनलाइन ही नंबर लगाया था मैंने, 9 तारीख का नंबर लगा हुआ है, लेकिन आज मिल रहा है सिलेंडर। नक्कीच खरं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत। आपल्याला बोलण्याकरिता पुन्हा काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, तुम्हाला काय अडचणी येत आहेत? इंडियन वाल्यांचे ते नाही ऑनलाईन घेत आहे, नाही म्हणजे आमच्याकडे आता म्हणजे काही ऑफलाईन सुरू आहे आणि ते ऑफिस पण बंद राहते। तुम्ही कुठे राहता, केव्हा तुम्ही नंबर लावला? नंबर काय घेतच नाही ना, नंबर घेऊनच नाही त्याला ना ते। नक्की खरं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात अडचणी ज्या आहेत त्या गॅस एजन्सीच्या ग्राहकांना होताना पाहायला मिळत आहेत। ऑनलाईन पद्धतीने जे नंबर लागत होते नंबरही आता बंद झालेले आहेत, त्यामुळे नागरिक हैराण झाले असून आता सकाळपासून सिलेंडरच्या गोडाऊन परिसरात त्यांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। रुपेश सपाटे, T9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।